कागलमधील प्रभाग क्रमांक 9 ब मधून शिंदे सेनेच्या नूरजहान निसार नायकवडी यांच्यासह एका अपक्ष उमेदवारानं माघार घेतल्यानंतर नामदार हसन मुश्रीफ यांच्या स्नुषा सेहरनिदा नवाज मुश्रीफ यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालाय। मात्र नायकवडी यांच्या माघारीवरून शिंदे सेना या निवडणुकीत तग धरणार का असा प्रश्न उपस्थित होऊन इतर उमेदवारांचं काय होणार अशी चर्चा कागलमध्ये होऊ लागली आहे। या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचे शहर प्रमुख महेश घाटगे यांच्यासह उमेदवारांनी पत्रकार बैठक घेत कोणत्याही दबावाला किंवा आमिषांना बळी न पडता शिंदे सेना निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय। प्रभाग क्रमांक 9 ब मधून माघार घेतलेल्या नूरजहान नायकवडी यांनी पक्षाला विश्वासात न घेता माघार घेतली असून त्या कोणत्या आमिषाला बळी पडल्या हे त्यांनी जनतेला सांगावं असं आवाहन घाटगे यांनी केलं। तो मिळालेला हक्क तुम्हाला 9 वर्षांना मिळालेला मतदानाचा हक्क योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी धनुष्यबाणाचं चिन्ह दाबून त्यांनी बजावला हवंय। मी जनतेला एक कळकळीची विनंती करतो की आम्ही सर्व उमेदवार हे सर्वसामान्य आहोत। आमच्या समोर वेगवेगळे आर्थिक प्रलोभन यायला सुरुवात झालेली आहे, पण आम्ही त्याला बळी पडणार नाहीये। आता कोण बळी पडलंय, कशा पद्धतीनं पडलंय हे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं। ते समोर येतील आणि म्हणतील की नाही आम्ही कुठल्याही आर्थिक आमिषाला बळी पडलेलो नाही। मग आर्थिक आमिषाला बळी पडलेला नव्हता, आम्ही तुम्हाला एवढ्या लहान घटकातून आम्ही तुम्हाला उमेदवारी दिली, लढण्यासाठी प्रोत्साहन दिलं, वय वर्ष अगदी तुमचं 20 ते 22 कॅटेगरीमध्ये होतं, तर तुम्ही का लढला नाही? तुम्ही 9 ब मध्ये लढत होता तर तुम्ही का लढला नाही? आणि जर तुम्ही माघार घ्यायची होती तर आम्ही तुमच्यासोबत आलो असतो की बाबा ही इच्छुक नाहीत आणि आम्ही तुमच्यासोबत माघार घेतली असती। पण आम्हाला विश्वासात न घेता शिंदे ज्यांनी तुम्हाला तिकीट दिलं त्यांना विश्वासात न घेता तुम्ही पुढे जाऊन तिकीटात माघार का घेतली याचा प्रश्न आम्हाला देखील आहे। याचं उत्तर येणाऱ्या जनतेनं 2 तारखेला मतपेटीतून द्यावं अशी आमची अपेक्षा आहे। आम्ही या निवडणुकीत सर्वसामान्यांना उमेदवारी दिली आहे। आता राहिलेल्या उमेदवारांपैकी कुणीही माघार घेणार नाही। या उमेदवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र या दबावाला आम्ही बळी पडणार नसल्याचं घाटगे यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केलं।